नगर परिषदा आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ संपली आहे। अर्ज भरण्यासाठी आज शेवटचा दिवस होता। राज्यात 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी निवडणूक होतीये। 2 डिसेंबरला मतदान होणार आहे, तर 3 डिसेंबरला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे। उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ संपलेली आहे। 3 वाजेपर्यंतची ही वेळ होती आणि तोपर्यंत सुद्धा युती किंवा महाविकास आघाडी असेल यांच्याकडून कशा पद्धतीने निवडणुका लढल्या जाणार आहेत याबाबतचं स्पष्टीकरण आलेलं नव्हतं। मात्र 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला निकाल लागणार आहे। त्या नगरपंचायती नगर परिषदांसाठी उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी बारामतीमधून जितेंद्र जाधव हे आपल्यासोबत आहेत। नागपूरमधून उदय तिमांडे आहेत, तर तिकडे सचिन तोडकर हे चाकणमधून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण सगळीकडून याविषयीची अपडेट घेतोय। सगळ्यात आधी आपण जितेंद्र जाधव यांच्याकडे जाऊयात। जितेंद्र, काय सांगाल, बारामती ज्या ठिकाणी पवारांचं वर्चस्व आहे या ठिकाणी शेवटच्या मिनिटापर्यंत कशा पद्धतीने अर्ज दाखल करण्यात आले, सध्या काय चित्र आहे? खरं आपण बघतो एकंदरीत राज्यामध्ये जी महत्वाची निवडणूक समजली जाते ती बारामती, आणि बारामतीमध्ये आता पुन्हा एकदा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पॅनल तयार करण्यात आलं आहे, तर दुसऱ्या बाजूने युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली एक पॅनल राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने तयार केलेला आहे। त्यामुळे काका विरुद्ध पुतणे असा पुन्हा एकदा सामना होणार आहे, हे आपल्याला सध्या तरी चित्र आहे। माझ्या पाठीमागे आपण बघतो की संपूर्ण आता या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सर्व इच्छुक उमेदवार आहेत ते नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा फॉर्म भरण्यासाठी अचानक आलेले आहेत। त्यामुळे सर्व या कार्यालयामध्ये बारामतीच्या कार्यालयामध्ये गर्दी झालेली आहे। जे समर्थक देखील या ठिकाणी उपस्थित झाले। बरोबर आहे। त्या बाजूचे जे भाजपचे कार्यकर्ते असतील किंवा भाजपचे कार्यकर्ते असतील त्यांनी यावर आक्षेप घेतलेला आहे। त्यांचं म्हणणं आहे की एकंदरीत जी वेळ होती त्या वेळेच्या अगोदर यांनी या ठिकाणी येणं गरजेचं होतं आणि प्रशासनाला त्यांनी हाताशी करून त्यांची पावत्या केल्या जात होत्या। म्हणजे एकूणच वेळ संपल्यानंतरही अर्ज केल्याचा आरोप या ठिकाणी होता। दरम्यान आपण यानंतर जाऊयात नागपूरमध्ये उदय तिमांडे आहेत आपल्यासोबत। उदय, काय सांगाल, उपराजधानी महाराष्ट्राची नागपूरमध्ये कसं चित्र पाहायला मिळालं शेवटच्या मिनिटापर्यंत? फरा, नागपूरमध्ये जे आहेत ते राज्यामध्ये सर्वाधिक म्हणजे 27 जागी जे आहेत ते नगर परिषदा आणि नगरपालिकांच्या निवडणूक होत आहेत। त्यामधला 15 ज्या आहेत त्या नगर परिषदा आहेत आणि 12 ज्या आहेत त्या नगरपालिकांनी। यातला बहुतांश नगरपालिकांनी नगर परिषदा या नव्यानं तयार झालेल्या आहेत। त्यामुळं जे इच्छुक उमेदवार होते त्यांची तयारी तर आधीपासून होती, मात्र शेवटच्या वेळेपर्यंत धावपळ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। राजकीय कार्यकर्त्यांचा प्रामुख्याने नागपूरचा जर विचार केला तर काँग्रेस आणि भाजपमध्ये जी आहे ती थेट लढत या नागपूर जिल्ह्यामध्ये असते। त्यामुळे शेवटपर्यंत जे आहे ते युती की आघाडी याचं भिजत गुंगणं कायम होतं आणि त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये जो आहे तो संभ्रम असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। प्रत्येक नेता त्याला त्याच्या इच्छुक पक्षाचा उमेदवारी अर्ज म्हणजे एबी फॉर्म मिळेल यासाठी आपल्या नेत्यांच्या घरच्या चक्रा मारत होता। मात्र शेवटपर्यंत जे आहे ते स्पष्ट होऊ शकलेलं नाही आहे की कोणतीही आघाडी आणि कोणती युती हे। मात्र जी काही माहिती प्राथमिक माहिती समोर येते त्यानुसार काँग्रेस जे आहे ते या 27 जागी जे आहे ते स्वबळावर लढत आहे, तर महायुतीनं जे आहे ते पारशिवनी नगर परिषद सोडता इतर जागी जे आहे ते भाजप स्वबळावर निवडणूक लढत आहे। कामठी जो महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मतदारसंघ आहे, तिथं आतापर्यंत बावनकुळे आमदार होते, मात्र त्या नगर परिषदेवर जे आहे ते भाजपला आपला झेंडा फडकवता आला नव्हता। ती खबरदारी यावेळी तिथून भाजपनं घेतलेली आहे। स्वतः चंद्रशेखर बावनकुळे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या मिनिटापर्यंत जे आहे ते कामठीमध्ये ठाण मांडून होते ना। अशाच पद्धतीची परिस्थिती सावनेर असेल, महादुला असेल, बेलत्रोडी असेल या सर्व ठिकाणी पाहायला मिळाली होती। मात्र युती आणि महाविकास आघाडीचं ठरत नसल्यामुळे जे आहे ते कार्यकर्त्यांमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत संभ्रम असल्याचं फरा नागपूरमध्ये पाहायला मिळालं। बरोबर आहे उदय। यानंतर आपण जाऊयात पुण्याच्या चाकणमधून सचिन तोडकर आपल्यासोबत जोडले गेले आहे। सचिन, काय सांगाल, आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस, शेवटच्या मिनिटापर्यंत सर्वांनी अर्ज भरलेले आहेत का आणि सध्याची काय स्थिती आहे? खरं तर राज्यामध्ये कुठेही नाही झालेली जी दोन्ही शिवसेनेची युती आहे ही चाकणमध्ये झालेली पाहायला मिळते। अगदी शेवटच्या क्षणापर्यंत या ठिकाणी अर्ज भरण्याचा माहोल होता, गर्दी होती, कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह होता। उत्तर पुणे जिल्ह्याचा जर विचार केला तर उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर असेल, मंचर, राजगुरुनगर, चाकण, शिरूर आणि आळंदी या महानगरपालिकांच्या या ठिकाणी निवडणुका होत आहेत आणि अनेक ठिकाणी ह्या ज्या आहेत निवडणुका या सर्व पक्ष स्वबळावर लढतायत। मंचरमध्ये तर भाजपमध्ये सुद्धा दुही झालेली पाहायला मिळते।
चाकण नगर परिषद असेल या ठिकाणी भाजप स्वतंत्र आहे, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र आहे. दोन्ही शिवसेनांची युती झाली आहे. राजगुरुनगर पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र आहे, भाजप स्वतंत्र आहे. तर या ठिकाणी शिवसेनेने सुद्धा स्वतंत्र असा पॅनल दिला असून महाविकास आघाडीचा पण इथे वेगळा पॅनल आहे. अशा पद्धतीने या भागामध्ये कुठे युती तर कुठे युतीच्या शक्यता कमी आहेत, मात्र सर्वत्रच स्वतंत्र लढण्याचं भूमिका या ठिकाणी सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी घेतलेल्या पाहायला मिळत आहेत. बरोबर आहे सचिन, म्हणजे एकूणच या ठिकाणी जे महायुतीमधले पक्ष आहेत तेही आमने सामने उभे ठाकताना दिसत आहेत. आता निवडणूक नेमकी कशी होणार आणि कशा पद्धतीनं मतदान हो, निकाल काय लागणार याकडे लक्ष आहे. तुम्हा तिघांचे धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नितेश राणे विरुद्ध सर्व पक्षीय नेते एकवटलेले आहेत. कणकवली नगरपंचायतीसाठी शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटाची अजब युती पाहायला मिळते. पालकमंत्री नितेश राणे यांच्या विरोधात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं ठाकरे गटाच्या उमेदवाराला समर्थन दिलंय. कणकवली नगरपंचायत निवडणुकीमध्ये शहर विकास आघाडीचे शहर आघाडीचे उमेदवार आणि ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांना शिवसेना शिंदे गटानं समर्थन दिलंय. संदेश पारकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिंदे गटाचे उपनेते संजय आंग्रे आणि माजी आमदार राजन तेली सुद्धा उपस्थित होते. तर पालकमंत्री नितेश राणे यांना रोखण्यासाठी ठाकरे शिंदे गटाचीच अजब युती या ठिकाणी पाहायला मिळाली. ठाकरे शिंदेच्या एकीनं राज्यामध्ये आणखी एक अजब गजब अशी युती राज्यानं बघितलेली आहे आणि एका वेगळ्या आघाडीचा उदय म्हणावा लागेल. बघा, आम्ही कालपर्यंत युती होईल अशा अपेक्षित आम्ही होतो, परंतु कुठल्याही प्रकारचा निर्णय भारतीय जनता पक्षाकडून आला नाही आणि म्हणून मग काल उदय सामंत असतील, निलेश राणे असतील, या सगळ्यांच्या विचाराने मग आम्ही पुढे जायचा निर्णय घेतला की आता आपण स्वतंत्र लढायचं आहे आणि मग इथे कणकवलीमध्ये शहर विकास आघाडी आहे त्यांना मदत करायची आहे. असा कालच निर्णय, रात्री उशिरा तो निर्णय झाला. दरम्यान गोगावलेंनी पुन्हा एकदा टोला लगावल्याची चर्चा आहे. आमच्या डोळ्यावरचा चष्मा स्वच्छ आणि पारदर्शक आहे, मात्र सुनील तटकरेंना आमचा विकास दिसत नाही असा घणाघात मंत्री भरत गोगावलेंनी केलाय. त्याचबरोबर सुनील तटकरेंची काल बारी, आज आमची बारी आहे असं म्हणत गोगावलेंनी तटकरेंना इशारा दिलाय. तर 3 डिसेंबरला आमच्या शिवसेनेची सत्ता असेल असा दावाही गोगावलेंनी केला. हे सगळे आमचे कार्यकर्ते, पदाधिकारी, युवा सेना, महिला आघाडी, शिवसेना आणि आरपीआय आणि इतर काय आमची जी काही सहकारी मंडळी आहे, या सगळ्यांनी आज प्रेमापोटी आमच्या उमेदवारांच्या 20 नगरसेवक, 1 नगराध्यक्ष यासाठी आलेले आहेत. काल त्यांची बारी झाली होती, आज आमची बारी आहे. आता तुम्ही ठरवायचं आहे की कोणाची बारी सरस होणार आहे ती, परंतु आम्ही प्रेमाने चाललेलो आहोत आणि विजय हा निश्चित आहे. 3 तारखेला परत तुम्ही इथे यायचं आहे. 3 तारखेला एकनाथ शिंदे साहेब आणि बाळासाहेब यांच्या शिवसेनेची सत्ता असणार आहे आणि तुम्हाला जे इकडं प्रभू श्रीकृष्णाचं रामरायाचं मंदिर आहे त्यासाठी तुम्हाला थांब सांगतो, समोर जागमाता आहे, सगळ्या देवदेवतांना प्रसन्न करून आलेला आहे. आज बाळासाहेबांचा स्मृती दिन आहे, तिथेही आता आम्ही शिवाजी महाराज चौकामध्ये जाणार आहोत. त्यामुळे विजय आमचा निश्चित आहे.